बीडचं पुन्हा एकदा बिहार होतंय का असं पत्रकारांनी मंत्र्यांना विचारलं असता मंत्र्यांचं उत्तर काय? तर महाराष्ट्रातील असा एकतरी जिल्हा आहे का जिथं खून, हत्या, चोरी, किडनॅपिंग होत नाही? तर महाराष्ट्रातील, देशातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असं होतं. बीडचं पुन्हा एकदा बिहार होतंय असा आरोप पुन्हा एकदा केला जातोय. एक माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही, जिथं हत्या झाली नाही, जिथं चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही? त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं. या लोकांना आपण निवडून देतो ही न्याय व्यवस्था सुधारण्यासाठी, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी. पण हीच लोक म्होरके होऊन असं बोलून गुन्हेगारीला अगदी नॉर्मलाइज करत आहेत. संतोष देशमुख निर्गुण हत्येचे काही फोटोज मीडियात आलेत. ते फोटोज मी बघितलेत आणि अक्षरशः माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. काही सेकंदासाठी माझं डोकं बधीर झालं. अहो, एखाद्याला मारायचं आहे, त्याचा खून करायचा आहे म्हणून अगदी एवढं हालाल करून त्याला मारायचं? पाणी मागितलं तर त्याच्या तोंडावरती मुतायचं? हे काही फोटोज इतके विक्षिप्त आहेत की ते फोटोज मी तुम्हाला सगळे दाखवू शकत नाही. अहो, काय दोष होता या हसत्या खेळत्या निष्पाप कुटुंबाचा, जे कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त केलं? हे या आजच्या काळातील औरंगजेब आणि यांच्या गुंड्यांनी आमच्या राज्याचे गृह खात्याचे व न्यायव्यवस्थेचे अगदी धिंदोडे काढून ठेवलेले आहेत. यांचा एक नारा, हम एक है तो सिर्फ याच्या गप्पा मारणारे फक्त राजकारणासाठी स्वतःच्याच पक्षाच्या हिंदूभूत प्रमुखाच्या अशा अमानवीय हत्येकडे सरळ दुर्लक्ष करत आहेत. तुम्ही खरंच आज माणुसकीला संपवलं, फक्त आणि फक्त राजकारणाच्या हव्यासापोटी. लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला.